चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम। आजच्या लेक्चर मध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करूया। नुकतीच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 पार पडली आणि ऑलमोस्ट आता म्हणजे काही विद्यार्थी सोडले तर बऱ्यापैकी तुमच्यातले सगळे विद्यार्थी ही कंबाईनची तयारी करतायत। सो कंबाईन साठी एक स्पेशल लेक्चर घ्या अशी एक बरेच कमेंट मी पाहिली होती। सो कंबाईन पूर्व परीक्षा 2025 जी 21 डिसेंबरला होणार आहे आणि ग्रुप सी ची आपली 4 जानेवारीला आहे। या दोन्ही परीक्षांसाठी आपला जो प्लॅन आहे, आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती 65+ मार्कांसाठी कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते फॅक्टर तुम्ही आता एक पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये केले पाहिजेत, या सर्व गोष्टी डिस्कस करूया। उदाहरण म्हणून सांगतो की जी आपली कंबाईन पूर्व परीक्षा आहे 2024 मध्ये माझा वैयक्तिक स्कोर हा 65 होता। सो जर तुम्ही हे लेक्चर ऐकलं तर तुम्हाला काही गोष्टी अशा समजतील ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये इंटिग्रेट करणं गरजेचं आहे किंवा या गोष्टी आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे। सो 65+ मार्क घेण्यासाठी कोणकोणत्या अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि अभ्यास करताना आपल्याला काय गोष्टींचा विचार करायचा आहे किंवा रिव्हिजन कशी करायची आहे हे सगळं डिस्कस करूया। त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आपल्याला की नुकतीच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ही पार पडली आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या प्रिलिम्स बूस्टर बॅच मधनं जवळपास 47 प्रश्न हे डायरेक्टली आलेले आहेत। इनडायरेक्टली कोणताही प्रश्न त्याच्यामध्ये नाहीये, डायरेक्टली प्रश्न म्हणजे लेक्चर मध्ये शिकवलेला आहे आणि तो प्रश्न आला। म्हणजे पेपर खूप अवघड पडला, तुम्ही ऐकलं असेल, पण पेपर किती अवघड पडू किंवा कसाही पॅटर्न चेंज होऊ द्या, आपल्या बॅच मधून यावर्षी हायेस्ट क्वेश्चन्स आलेले आहेत। हीच बॅच आपण कंबाईन साठी देखील फॉर्म केलेली आहे। या बॅच बद्दल तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो। त्या अगोदर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, कारण त्या सगळ्या बॅचेस तुम्हाला ऍप्लिकेशनला पाहायला मिळतात। नवयुग स्टडी फोरम हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा। टेलिग्रामला मात्र न विसरता जॉईन करा। नवयुग स्टडी फोरम एमपीएससी हा टेलिग्राम चॅनल आहे, लिंक कमेंट मध्ये आहे, डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करू शकता। व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहेच। आता या बॅच बद्दल 2 मिनिटात माहिती देतो आणि मग आपण पुढे जाऊया। जो मेन मुद्दा आहे तो डिस्कस करूया। पण जर तुम्ही कंबाईन या वर्षी देताय 21 डिसेंबर 4 जानेवारी, या परीक्षांसाठी आपल्याला ही बॅच खूप जास्त महत्वाची आहे। कारण जर आपण राज्यसेवेला सगळेजण म्हणतात की पेपर अवघड पडला होता, पण त्या अवघड पेपरमध्ये पण आतापर्यंतचे हायेस्ट क्वेश्चन्स बॅच मधून आले असतील तर ही बॅच प्युअरली एक्झाम ओरिएंटेड आहे। प्रत्येक एक्झामचं म्हणजे आता या वर्षी आपण राज्यसेवा प्लस कंबाईन एकत्र बॅच घेतली होती, आता मी ही बॅच सेपरेट केलेली आहे। ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड मिळून जाईल, लक्षात ठेवा। स्पेशली कंबाईनचे जे लेक्चर्स आहेत ते मी सब्जेक्ट वाईज साईडला काढलेले आहेत आणि हे लेक्चर्स तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केलेत। या बॅच वरती आता डिस्काउंट सुरू आहे, तुम्ही एनरोल करू शकता। या बॅच मध्ये आपण प्रत्येक विषयाला पुढे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये मी इंटिग्रेट करून दिलेल्या आहेत। सो प्रत्येक विषयामध्ये कशा पद्धतीने प्रश्न आले ते टेलिग्रामला मी टाकलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता यानंतर बाकी म्हणजे नंतर शेवटी डिस्कस करूया। आता आपण सेशनला सुरुवात करूया की सर या वर्षी कंबाईनला आपल्याला खूप जास्त जागा देखील आहेत आणि आपल्याला खूप जास्त फोकस देखील करायचा आहे, कारण स्पर्धा वाढलेली आहे। राज्यसेवेतून तुम्ही पाहिलं असेल की बरेच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही किंवा राज्यसेवेतनं कंबाईनला शिफ्ट झालेले आहेत आणि यामुळे कंबाईनला आता भरपूर स्पर्धा आहे। यावर्षी जागा जरी असल्या तरी तुम्हाला कंबाईन मेन्स जे आहे ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे। तो आपण ओव्हरऑल डिस्कस करूया। आता पुढच्या कंबाईन प्रिलिम्ससाठी आपण डिस्कस करूच 1 महिन्यानंतर जे आहे, पण ओव्हरऑल कंबाईन मध्ये तुम्हाला जर यामधून पोस्ट मिळवायची असेल तर काय गोष्टी गरजेच्या आहेत। राज्यसेवेच्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्या वारंवार मी त्या अगोदर सांगितल्या। आता कंबाईन बद्दल डिस्कस करूया। कंबाईन मध्ये कोणत्या गोष्टीवरती लक्ष द्यायचे आपल्याला, आणि जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या, जर तुम्ही या गोष्टीवरती काम केलं तर तुम्ही 60+ 65+ सहज जाऊ शकता। त्याच्यासोबत अभ्यास, याला एक्सेप्शन आहे, अभ्यास करावाच लागणार आहे, पण अभ्यासाव्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्या तर तुम्हाला फायदा होईल। डिस्कस करूया। तर काय लिहिले बघा की फक्त अभ्यास नाही तर प्रश्न सोडवण्याचे जे स्किल आहे हे स्किल डेव्हलप होणं गरजेचं आहे। आता स्किल नक्की काय असतं तुम्हाला सांगतो थोडक्यात, की समजा तुम्ही एखाद्या विषयाचा, तर मी राज्यसेवेच्या अगोदर सांगितलं होतं की जर तुमचा अभ्यास झाला नसेल किंवा रिव्हिजन झाली नसेल तरी काय टेन्शन घेऊ नका, कारण राज्यसेवा परीक्षा पोस्टपोन झाली होती। 28 सप्टेंबरला सगळ्यांची रिव्हिजन झाली होती। त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि तुमच्या समोर ज्यावेळेस प्रश्न येतोय त्या प्रश्नाला सॉल्व्ह करायला काय केलं पाहिजे, किंवा आपल्या समोर उत्तर आहे, 4 ऑप्शन्स आहेत आणि या 4 ऑप्शन्स मध्ये एक बरोबर उत्तर आहे। सो ते कसं शोधायचं त्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं। तर हेच मी कंबाईन साठी तुम्हाला सांगतो। बघा, ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करता, सगळेजण अभ्यास करतात बरोबर, या क्षेत्रामध्ये आलोय तर भरपूर सिरियस आपण असाल आणि यामध्ये अभ्यास देखील करतोय, पण स्कोर येत नाहीये सर। कंबाईनचा विचार केला तर 100 पैकी 40 ते 45 किंवा 35 ते 45 50 पर्यंत स्कोर अडकतोय, त्याच्यावरती बूस्ट होत नाहीये। जो 60+ जाण्यासाठी एज हवी आहे किंवा 65+ जाण्यासाठी जी एक्स्ट्रा आपल्याला काही गोष्टी लागतात, एज हवी असते, ही मिळत नाहीये। ही जर सिच्युएशन असेल तर प्लीज या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा। सगळ्यात पहिले अभ्यास करताना तुम्हाला अभ्यासाबरोबर स्किल डेव्हलप करायचे, प्रश्न सॉल्व्ह करायचं। आता क्वेश्चन सॉल्व्हिंगचं जे स्किल आहे ते म्हणजे नक्की काय असतं, तर ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सॉल्व्ह कराल, बघा कोणताही टॉपिक तुम्ही वाचला असेल तर सॉल्व्ह होणार आहे,
विदाऊट वाचता विदाऊट अभ्यास करता त्याला स्किल नव्हे तर तुक्का म्हणूया आपण. आणि तुक्का कधी लागत नाही, लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्येक वेळी लागत नाही. पण जर तुम्ही स्किल युज केलं प्रश्न सॉल्व्ह करताना तर प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस भरपूर असतात. आता याची भरपूर उदाहरणं आहेत, तुम्ही देखील एक्सपिरियन्स केले असतील किंवा पाहिली असतील. तो हे स्किल कसं डेव्हलप करायचं याबद्दल आपण या ओव्हरऑल लेक्चरमध्ये पाहणार. हे आपली टॅगलाईन आहे, म्हणजे आपल्या लेक्चरमध्ये पुढे काय पाहायचं आपल्याला हे याच्याबद्दल मी तुम्हाला हे वाक्य सुरुवातीला आणलेलं आहे. सो आता या गोष्टी आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिला मुद्दा या स्किल मध्ये मला वाटतं की जर तुम्हाला कंबाईन काय कोणती परीक्षा क्रॅक करायची असेल किंवा मार्क मिळवायचे असतील, त्यातली त्यात स्पेशली कंबाईन जर करायची असेल तर तुम्हाला अभ्यासाबरोबर सगळ्यात जास्त महत्वाची प्रॅक्टिस. आता तुम्ही हे प्रत्येक वेळी ऐकलं असेल, प्रत्येक लेक्चरमध्ये ऐकलं असेल की सर कंबाईनसाठी प्रॅक्टिस गरजेची आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण पॉइंट हा असतो की आपण त्याच्यावरती काही काम करत नाही. प्रॅक्टिस महत्वाची आहे, त्यासाठी काय करायचं हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो, म्हणजे तुम्ही त्याला ऍक्च्युली फॉलो कराल. चालेल, फक्त प्रॅक्टिस गरजेची आहे, प्रॅक्टिस करा, या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगणार नाही. तुम्हाला ऍक्च्युली काय करायचं आहे त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो. आता आपल्याकडे जवळपास 40 दिवस आहेत. तुम्ही हे लेक्चर आज पाहत असाल तर, नसेल तर जे काही दिवस राहिले असतील बघा, तुम्ही 40 दिवस पाहताय किंवा 30 दिवस राहिलेले आहेत, 35 राहिलेत. जेवढे दिवस राहिले असतील त्याच्यात दिवसाआड एक टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचा आपल्याला, एक दिवसाआड. फॉर एक्झाम्पल आज एक पेपर सॉल्व्ह केला, उद्या नाही सोडवायचा, त्यानंतर एक सोडवायचा आहे, असा एक एक पेपर सॉल्व्ह करायचा. आता 40 दिवस आहेत, आता 20 पेपर तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. तुम्हाला वाटेल सर 20 पेपर कसे सॉल्व्ह करायचे, पण जर तुम्ही हे चॅलेंज घेतलं आणि 20 पेपर जर तुम्ही 1 तास टाइम लावून सॉल्व्ह केले सकाळी 11 ते 12 याच वेळेमध्ये, तर तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आता हे जरी फॉलो केलं व्यवस्थित, त्यासोबत तुमचा अभ्यास चालूच आहे, तरी तुमचं 21 डिसेंबरला 60+ 65+ स्कोर येण्याची टक्केवारी खूप जास्त वाढते, संभाव्यता खूप जास्त वाढते. तुम्हाला जर वाटत असेल की सर मला ही प्रॅक्टिस करायची, हे चॅलेंज घ्यायचं आहे, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे का. चॅलेंज ऍक्सेप्ट केलं असेल तर चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून कमेंट करू शकता. आता मुद्दा काय बघा, की जर तुम्ही ह्या टेस्ट सॉल्व्ह केला तर फायदा काय होईल. मी नेहमी सांगतो की ज्या दिवशी तुमचा पेपर आहे 21 डिसेंबरला, या दिवशी सकाळी 11 ते 12 हा जो 1 तास आहे आपला, 60 मिनिटं आहेत, हा प्लॅन करता आला पाहिजे आपल्याला. म्हणजे काय सर, मी इथे लिहिले बघा, प्लॅन युअर 60 मिनिट्स. जर तुम्ही या 60 मिनिटांवरती विजय मिळवला, तुम्ही जर या 60 मिनिटाला प्लॅन केलं तर तुम्हाला हा पेपर खूप सोपा जाईल, भरपूर मार्क्स देईल. ओके, आणि प्रॅक्टिस करून करून काय होतं मी तुम्हाला सांगतो बघा, ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व्ह कराल ना, आता मी तुम्हाला एक माझं उदाहरण देतो की जर तुम्ही हे चॅलेंज घेतला आणि हे पेपर सॉल्व्ह केले व्यवस्थित, शिस्तीने आणि प्रामाणिकपणे, म्हणजे असं नाही की सर एक पेपर सॉल्व्ह करायला बसलो, 11 वाजता बसलो आणि 12 वाजले, 12:30 वाजले पण सॉल्व्ह करतोय, असं नाही. स्ट्रिक्टली 11 ते 12 पेपर सॉल्व्ह करायचा आहे, जेवढे होतील तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 12 वाजता संपवायचं आणि पेपर चेक करायचा किती स्कोर येतो वगैरे, किंवा अनालिसिस करा, त्याबद्दल बोलूया आपण. आता माझं एक उदाहरण देतो तुम्हाला. कंबाईनचा पेपर मला 1-1.5 वर्ष अगोदर अजिबात म्हणजे जमत नव्हतं सॉल्व्ह करायला. मेजर जो तुमचा प्रॉब्लेम असेल तो माझा होता मॅथ्स रिझनिंगचा, बरोबर, तो माझा अजूनही आहे. पण जीएस चा जो स्ट्रॉंग होल्ड आहे त्याच्यावरती आपण जाऊ शकता, किंवा सीसॅटला तुम्ही, किंवा जे आपलं मॅथ्स रिझनिंग आहे त्याच्यावर तुम्ही 50% जरी व्यवस्थित काम केलं तरी होऊन जातं, बरोबर. पण जर तुम्हाला जमत असेल मॅथ्स रिझनिंग तर कंबाईन मध्ये हा तुमचा प्लस पॉईंट आहे. ओके, पण आता मी तुम्हाला सांगतो 1-1.5 वर्ष अगोदर मलाही म्हणजे हे जमत नव्हतं, 60 मिनिटांमध्ये कसे 100 प्रश्न सोडवायचे किंवा काय गोष्टी करायच्या. पण प्रॅक्टिस करून करून आता जर आपण म्हणजे मी जर वैयक्तिक पेपर सॉल्व्ह करायला बसलो तर मला पहिल्या 25 मिनिटांमध्ये जीएस होऊन जातं. म्हणजे होतं म्हणजे असं नाही की कम्प्लीट होतं, पण मला जे 80 प्रश्न आहेत जीएसचे सगळे ओळखीचे होऊन जातात, त्यातले बऱ्यापैकी सुटतात, काही गोष्टी म्हणजे काही प्रश्न ते राहतात. 25 मिनिटांमध्ये जर तुमचा फर्स्ट राऊंड कंप्लीट झाला ना जीएसचा, तर तुमच्याकडे पुढे भरपूर वेळ लागतो. तुम्ही पुढच्या 5 ते 8 मिनिटांमध्ये जे काही डाऊटफुल क्वेश्चन्स तुम्हाला वाटतायत की सर मी 2 ऑप्शन्स मध्ये कन्फ्युज आहे, 3 ऑप्शन्स मध्ये कन्फ्युज आहे, हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जीएस ला तुम्हाला 30-35 मिनिटांमध्ये संपवायचंच आहे, बरोबर. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला जर 25 ते 30 मिनिट मिळाले मॅथ्स रिझनिंगला, तर मात्र तुम्ही हा पेपर सहज क्वालिफाय कराल. आणि जर तुम्हाला वाटेल सर हे कसं काय होईल, 25 ते 30 मिनिटांमध्ये जीएस होतो का, होतो. जर तुम्ही प्रॅक्टिस केली, जर तुम्ही न घाबरता न भीता जर पेपर सॉल्व्ह करायला शिकला, कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये तो आला, तर ते स्किल तुमच्यामध्ये आलं, तर हा पेपर 25 ते 30 मिनिटांमध्ये जीएस सॉल्व्ह होऊ शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याला रॅपअप करू शकता आणि मग मॅथ्स रिझनिंग सोडवू शकता. तुम्हाला तुमची मेथड वेगळी असेल, पहिल्यांदा मॅथ्स रिझनिंग घेत असाल ती नंतरला म्हणजे तसं लागू करा, बरोबर. तुम्ही सांगण्याचा उद्देश काय आहे, टाइम ड्युरेशन. तुम्हाला ते 60 मिनिट प्लॅन करता आले पाहिजेत. असं नाही की वेळ आपल्याकडे हे 60 मिनिटं सगळ्यात जास्त मौल्यवान राहतात आणि जगात सगळ्यात फास्ट जाणारे 60 मिनिटं आहेत. जर कधी एक्सपिरियन्स केले असतील, कसे जातात समजत नाही. असं 1 तास बसाल वाट बघत तर तो 1 तास जात नाही. पण जर कंबाईनचा पेपर सॉल्व्ह करत असाल परीक्षा हॉलमध्ये, तर मात्र हे जे 60 मिनिटं आहेत हे कसे जातील तुम्हाला कळत नाही.
मी काय सांगतोय, जर तुम्ही या बारक्या गोष्टीवरती काम केलं तर तुम्हाला भरपूर फायदा होईल. आणि काय होतं की आपण या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि त्याच्यावर काम काहीच करत नाही. आपल्याला वाटतं या गोष्टींनी काय फरक पडणार आहे, इतक्या बेसिक बेसिक गोष्टी त्याचा खरंच काय फरक पडतो का, तर याचा फरक पडतो. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. यावर्षी राज्यसेवेला जर तुम्ही पाहिलं असेल सगळे विषय अवघड पडले होते बऱ्यापैकी, काही म्हणजे पॉलिटी सोडला, जिओग्राफीचे काही टॉपिक सोडले, तर बऱ्यापैकी पेपर मॉडरेट टफ होता. हिस्ट्री जर पाहिलं तुम्ही तर तोही मॉडरेट टफच होता. आता काय झालं की ज्यावेळेस बॅच वगैरे आपली संपली होती, मी फक्त हिस्ट्रीचा एक महिना अभ्यास केला होता, जो मला वीक पॉईंट माझा वाटत होता. त्या हिस्ट्रीमध्ये आपण जो काही म्हणजे काम केलं, एक मला वीक पॉईंट मी आयडेंटिफाय केले की मागच्या वर्षी कुठले जे स्कोर आहे आपला राज्यसेवेला कुठल्या विषयामध्ये कमी आला होता. तर हिस्ट्री मला जाणवला की थोडं काम करणं गरजेचं आहे. मी एक महिना त्याच्यावरती प्रामाणिकपणे काम केलं, गोष्टी कव्हर केल्या. यावर्षी 13 पैकी 11-12 प्रश्न बरोबर आहेत. ओके, सांगण्याचा उद्देश काय, तुमचे जास्त येऊ शकतील, मी फक्त काय सांगतो की माझा वीक पॉईंट आहे, बरोबर. तर मी काय सांगतो की हिस्ट्रीचं म्हणजे त्यावरती मी ते काम केलं. मी जर म्हणलं असतं की नाही हे करून काय होणार आहे, अशा गोष्टी सॉल्व्ह करून किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी चेंज करून खरंच परिणाम होतो का, तर परिणाम होतो. तुम्ही त्याचा इफेक्ट जाणून घ्याल, तुम्हाला तो इफेक्ट दिसेल. पण पहिले या गोष्टी करा. किती लहान गोष्ट असेल, किती मायनर चेंजेस असेल अभ्यासामध्ये, ते जर चांगले आपल्याला पुढे घेऊन जाणारे असतील तर ते करणं गरजेचं आहे. सो जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं, तुम्ही एक दिवसाआड पेपर सॉल्व्ह केला, इथून पुढे 15-20 पेपर जर तुम्ही सॉल्व्ह केले, तर 21 डिसेंबरला येणारा पेपर तुमच्यासाठी सरप्राईज नसेल. तुम्ही हसत खेळत तो पेपर सॉल्व्ह कराल आणि हसत खेळत 60-65 मार्क घेऊन याल, हे लक्षात ठेवा. एक तर तुमचा प्रेशर कमी होऊन जाईल बऱ्यापैकी, एक तर तुमचा जे काही पेपर सॉल्व्ह करण्याची मेथड आहे ती सुधारेल, स्किल येईल हातामध्ये. कुठलाही प्रश्न, समजा एखादा प्रश्न 50-50% आहे, आता जर प्रॅक्टिस नसेल, वाचन नसेल, तर तो चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण जर तुम्ही हे प्रॅक्टिस केली, अभ्यास केला, रिव्हिजन केली, तर 50-50 जे राहतात ना क्वेश्चन्स, म्हणजे 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे, ते बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. या गोष्टी करा, फायदा होईल. जर चॅलेंज तुम्हाला हे ऍक्सेप्ट असेल तर प्लीज करा. पेज तुम्ही पहा, तुम्हाला मिळून जातील कुठेही, बरोबर. यानंतर दुसरं एक पॉईंट मला तुम्हाला सांगायचं की पीवायक्यूचं महत्व. जर तुम्ही कोणताही पेपर एमपीसीचा पाहिला, त्याच्यामध्ये तुम्हाला पीवायक्यूची झलक 100% दिसते. काही काही प्रश्न तर ऍज इट इज तुम्हाला म्हणजे रिफ्लेक्ट झालेले पाहायला मिळतात. आणि कंबाईनसाठी तर तुम्हाला पीवायक्यूचं महत्व खूप जास्त आहे राज्यसेवेपेक्षा. कंबाईन मध्ये जर ज्याचा पीवायक्यू वरती होल्ड आहे, तो व्यक्ती कंबाईन मध्ये कमी मार्क पडू शकत नाहीत, त्याला मार्क हे चांगलेच पडतात. पेपर तुम्ही सहज सोडवता. पीवायक्यू वरती जेवढा होल्ड असेल तितका स्कोर तुमचा येईल. हे फक्त प्रिलिमसाठी नाही, याचा डबल फायदा तुम्हाला मेन्सला आहे. मेन्सच्या वेळेस तुम्ही या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला ज्या व्यक्तीचा पीवायक्यू वरती होल्ड आहे, एकही टॉपर तुम्हाला असा सापडणार नाही जसं तुम्हाला पीवायक्यू वरती होल्ड दिसत नाहीये. पीवायक्यू वरती होल्ड असणं, तो कंटेंट तुमचा पाठ असणं खूप जास्त गरजेचं आहे. अजून एक उदाहरण तुम्हाला देतो. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा काल परवा झाली. या परीक्षेमध्ये सायन्समध्ये 2-3 सायन्स सगळ्यांना अवघड वाटला. तर सायन्समध्ये 2-3 प्रश्न असे होते की जे तुमचे ऑलरेडी पीवायक्यू आहेत. फॉर एक्झाम्पल स्टोमाटावरती एक प्रश्न होता, पाहिला असेल तुम्ही. आता स्टोमाटा ओपन होतो, ज्याच्यामध्ये अॅक्युम्युलेशन कुठल्याचं होतं, कुठल्या एलिमेंटचं होतं ते विचारलं होतं. तुम्ही पीवायक्यू चेक करा, 2 वेळा हा प्रश्न आलाय पोटॅशियमचा. ओके, सोडियम पोटॅशियम संदर्भातला एक प्रश्न आहे. दुसरा एक प्रश्न आहे की स्टार्ट कोडॉन कोणता, एयुजी. हा प्रश्न किती वेळा आलाय पीवायक्यू जर पाहिले बायोलॉजीची तुम्ही. त्यानंतर मोनोसॅक्राइड्स, डायसॅक्राइड्स. म्हणजे मी काय सांगतोय, जर पीवायक्यू क्लिअर असतील, आता हे जे 2 क्वेश्चन्स आहेत, हा जाऊ दे आज सोपा होता स्टार्ट कोडॉनचा, पण हा पोटॅशियमचा क्वेश्चन ज्याचे पीवायक्यू चांगले तो सहजरित्या सॉल्व्ह करेल. असे अनेक क्वेश्चन्स आहेत. आणि असं एक तुम्हाला सांगतो, हे पीवायक्यूचं महत्व तुम्हाला कळलं असेल. तुम्हाला अजून एक पॉईंट सांगतो. रिव्हिजन प्लॅन बनवताना तुम्ही स्वतः विषयाचे एक अनालिसिस करा. मी तुम्हाला एक अनालिसिस दाखवतो कंबाईनचं, पॉलिटीचं. जर तुम्ही या पद्धतीने अनालिसिस केलं तर तुम्हाला मार्क भरपूर मिळतील. मी स्वतः ते अनालिसिस केलेलं आहे, मला देखील त्याचा भरपूर फायदा आतापर्यंत झालाय. पॉलिटीमध्ये माझा हार्डली एखादा प्रश्न चुकतो. गेल्या 3 जेवढे काही पेपर दिले मी आता एवढ्यात, तर माझा शक्यतो कुठला प्रश्न चुकत असेल. ओके, तर जर तुम्हाला कुठल्याही विषयावरती तुमचा स्ट्रॉंग होल्ड आणायचा असेल, आउट ऑफ मार्क देखील मिळतात पॉलिटीमध्ये किंवा जिओग्राफीमध्ये. फक्त आपल्याला काय करायचंय, त्या गोष्टींचे अनालिसिस. आता बघा, ही पीडीएफ आपल्या टेलिग्रामला उपलब्ध आहे. जर तुम्ही टेलिग्रामला असाल तुम्हाला मिळून जाईल. मी पॉलिटीचे अनालिसिस तुम्हाला करून दिले. कसं करायचं अनालिसिस ते सांगतो, तुम्हाला समजेल की ऍक्च्युअली करायचंय काय नक्की. जर तुम्हाला मी 7 ते 8 टॉपिक काढून दाखवलेत की हे टॉपिक तुम्हाला कंबाईनला येणारच आहेत, तुम्ही कंबाईन प्रिलिम द्या किंवा कंबाईन मेन्स द्या, तुम्हाला 15 पैकी 8 प्रश्न हेच दिसणार आहेत. एवढं जर क्लिअर असेल अनालिसिस वरून आपल्याला, तर प्रत्येक विषयाचे अनालिसिस करा. स्वतःचा जे काही आपण म्हणतो एनरिचमेंट आहे ती करा स्वतःमध्ये, ती व्हॅल्यू एडिशन करा आणि एज घ्या बाकीच्यांपेक्षा. मी तुम्हाला ते अनालिसिस दाखवतो बघा कंबाईनचे. हे सर्वांना माहिती आहे डिवायडेशन. पॉलिटीचे 15 क्वेश्चन असतात, इकॉनॉमीचे 15. हे काही सांगायची गरज नाहीये. पेपर 1 महिन्यावरती आपला, बरोबर.
आता पॉलिटिक्स अनालिसिस करताना मी इथं काय केलं होतं बघा, इयर वाईज क्वेश्चन्स लिहून काढले होते आणि हे तुम्हाला शेअर केलं होतं. कंबाईनचा 2024चा गडबचा पेपर प्रिलिम्सचा 15 प्रश्न कोणते होते टॉपिक लिहून काढले होते आणि त्याला कॉमन कलरने काय केलं होतं मी हायलाइट केलं होतं की इथं समजा 24चा पेपर आहे ग्रुप बीचा, इथं 24चा ग्रुप सीचा आहे, खाली 2023चे पेपर आहेत, 22चे 21चे असे मी अनालिसिस केलं होतं. आणि या सगळ्या अनालिसिस मधून मला काय कळलं की कंबाईनच्या प्रिलिम्सला असे काही टॉपिक आहेत जे तुम्हाला दरवर्षी येत आहेत. जसं की हा टॉपिक मला आता गेल्या 3-4 प्रिलिम्स मेन्सचा कंबाईनचा कुठलाही पेपर दाखवा कमेंट करून नंतर की ज्या पेपरमध्ये राज्याचा महाधिवक्ता कलम 165 नाहीये. दरवर्षी दर प्रिलिमला दर मेन्सला प्रश्न आहे. एवढं जर क्लिअर असेल तर महाधिवक्त्याचा प्रश्न जर चुकला ना तुमचा तर तुम्ही ऑलरेडी लॉस मध्ये लक्षात ठेवा. हे जर क्लिअर असेल ना की सर हे प्रश्न येतातच आहेत तर प्रश्न चुकायची गरज नाही, आताच त्याला क्लिअर करूया. हे प्रत्येक विषयामध्ये, आता मी फक्त तुम्हाला पॉलिटिक्स दाखवतोय, मला जमेल तसं बाकी विषयांचं मी तुम्हाला देईल. बघा राज्य व्यवस्था वारंवार परीक्षेमध्ये येणारे टॉपिक, पहिला राज्याचा महाधिवक्ता. मग तुम्ही 1 महिन्यामध्ये ज्या रिव्हिजनचा प्लॅन करताय पॉलिटिक्सचा त्यावेळेस तुमची प्रायोरिटी, तुमचं जे अभ्यासाचा वेळ आहे पॉलिटीमध्ये तो सगळ्यात जास्त या टॉपिक्सला पाहिजे. पहिले हे टॉपिक क्लिअर करा मग बाकी टॉपिक करा. बघा राज्याचा महाधिवक्ता येतोच, त्यानंतर महत्वाची कलमे कलम 153 ते कलम 100 इथं किती दिलंय 237 म्हणजे राज्यांची कलम आहेत. 237 लांब गेला हायकोर्ट पर्यंत. तुम्हाला सांगतो 153 ते 171-72 पर्यंत कलम पाठ करा. एक तरी कलम विचारतात, फिक्स कलम सांगतं 153 असतंय, 163 असतंय, 64, 65 फिक्स कलम आहेत. 168 आता आलं होतं, 169 विधान परिषद फिक्स कलम आहे, 170 आता आलं होतं कंबाईन ग्रुप बीला आणि 171 ही फिक्स येणारे प्रश्न आहेत. म्हणजे एवढं क्लिअर असेल तर आपण केलं पाहिजे, आपण त्याला स्किप नाही करायचं किंवा यातनं जर प्रश्न चुकला तर आपण मग लॉस मध्ये जातो. घटना दुरुस्त्या कंबाईनला विचारल्या जात आहेत, अनुसूची असते, पंचायत राजचे काही हे जे कलम आहेत ना याच्यातला फिक्स क्वेश्चन असतो. यानंतर गव्हर्नर, आता हे स्टेट लेवलचे सगळे हे करायचं, गव्हर्नर पाठ करायचा, उच्च न्यायालय बरोबर, जसं आपण राष्ट्रपती पाहतो, सुप्रीम कोर्ट पाहतो केंद्रात, तसं राज्याचं परफेक्ट करायचं. हे प्रश्न 100% असतो. एक टॉपिक आहे जो दरवर्षी दर पेपरला असतो एमपीएससीच्या, संविधान निर्मिती आणि संविधानाची वैशिष्ट्ये, हे पाठ करून टाका ना. आता राज्यसेवेला 3 प्रश्न आले याच्यावरती, समित्यांचे 2 आले, एक स्वीकृतीचा आला होता आणि अजून 4 प्रश्न होते काहीतरी बरोबर एका टॉपिक वरती. एवढं जर क्लिअर असेल म्हणजे कॅबिनेट मिशन वरती होता, क्वालिटीमधले 4 प्रश्न या टॉपिक वरती आलते राज्यसेवेला, आणि हे राज्यसेवेला पण अनालिसिस करून दिलंय मी आणि एक पॉलिटीला पण लागू होतं. सो तुम्हाला जर ही क्लिअरिटी असेल ना की आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलं जातंय, कुठल्या टॉपिकला आपल्याला महत्व द्यायचंय, तर गोष्टी तुम्हाला खूप सोप्या होऊन जातील. हे मी स्वतः अप्लाय केलेलं आहे, मला स्वतःला खूप चांगले मार्क या अनालिसिस वरून आलेले आहेत आणि अभ्यासावरून आलेले आहेत. तर तुम्ही फॉलो करा, मार्क पडतील. जेन्युइनली अभ्यास करा. काय गरजेचं आहे पेपरसाठी, सगळं पुस्तक गरजेचं नाही किंवा सगळ्या सिलेबसला सेम प्रायोरिटी नाहीये. काही टॉपिक रिपीटेडली येत असतील तर ते करणं गरजेचं आहे पहिल्यांदा आपल्याला, बरोबर. सो हे सगळे मुद्दे आहेत. आय होप तुम्हाला ती गोष्ट समजली असेल की आपल्याला अनालिसिस करायचंय, जे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, जे परीक्षेमध्ये येतच ते पहिलं करायचं आहे. ओके, आय होप हे सगळं क्लिअर असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ट्रस्ट युअर रिसोर्सेस. जी काही पुस्तकं तुम्ही वाचली असतील, जे काही नोट्स वाचले असतील, जे लेक्चर पाहिले असतील, त्यावरती विश्वास ठेवा, ते वारंवार रिवाइज करा. काय होतं, आपल्याला नवीन एखादं पुस्तक आलं तर आपल्याला वाटतं की ते नवीन पुस्तक घ्यावं किंवा नवीन काहीतरी सोर्स फॉलो करावा, तर ते तसं करू नका. आता शेवटच्या काळामध्ये आपल्याला फक्त जे काही केले तुम्ही, प्रश्न त्यातनंच येतात, फक्त तुम्हाला काय करायचे, मल्टिपल टाइम रिव्हिजन करायची, त्याचे बिटवीन द लाईन्स समजून घ्यायचे काय नक्की, आणि त्याच गोष्टींना वारंवार वाचायचं. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला 100% फायदा होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, जसा ट्रस्ट तुम्ही रिसोर्सवरती ठेवाल तसा स्वतःवरतीही ठेवा. कारण होतं काय की ज्यावेळेस आपण पेपरला जातो त्यावेळेस आपल्यावर म्हणजे आपल्यामध्ये सेल्फ डाऊट खूप जास्त असतो. तो सेल्फ डाऊट पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये अजिबात ठेवू नका. पूर्णपणे पॉझिटिव्ह राहा आणि अभ्यास करा की आपण जे अभ्यास करतोय तेच परीक्षेमध्ये येणार आहे आणि तेच परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट देखील होतं. तो या बेसिसवरती आपण आत्ताच्या राज्यसेवेला या बॅच मधून 47 प्रश्न आणलेले आहेत. आपल्या बॅच मधून भरपूर विद्यार्थी या ठिकाणी पास होतील, पण आपले मेजॉरिटी स्टुडंट जे आहेत ते कंबाईनचे आहेत यावर्षी. तर कंबाईन मध्ये आपण ही बॅच म्हणजे एकत्रच घेतली होती, आता कंबाईनसाठी मी सेपरेट केलेली आहे आणि मोठा डिस्काउंट देखील दिलेला आहे. जर तुम्ही कंबाईन यावर्षी देत असाल, आतापर्यंत तुम्ही भरपूर बाहेर बॅचेस केले असतील, मी फक्त एकदा ही बॅच तुम्हाला सजेस्ट करेल. ही बॅच एकदा करा, तुमच्या स्कोरमध्ये जी एक्स्ट्रा एज तुम्ही मिस करताय ती तुम्हाला मिळून जाईल. आय होप. आणि याच्यावरती डिस्काउंट देखील चालू आहे, तुम्ही एनरोल करू शकता. ही बॅच आपल्या ऍप्लिकेशनला आहे, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आता न विसरता टेलिग्रामला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला दिलेली आहे किंवा सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल, नवयुग स्टडी फोरम एमपीएससी. तर असा हा संपूर्ण डिटेल प्लॅन आहे. ऍट दी एंड करायचंय तुम्हाला, फक्त काय करायचंय, कोणतं चॅलेंज प्रॅक्टिसच्या स्वरूपात आपल्याला घ्यायचंय,
पीवायक्यू ला कसं इन्क्लूड करायचंय आणि रिव्हिजन मध्ये काय गोष्टी करायच्यात, कसं अनालिसिस करायचंय, हे सगळं आपण डिस्कस केलं. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. यातून काहीतरी तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन जाल आणि तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्लिमेंट कराल. याचा फायदा तुम्हाला परीक्षेत नक्की होईल. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.